नमस्कार मित्रांनो, मी आहे सुयोग कसारे. तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी शासन या यूट्यूब चॅनलवरती. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की आधार सेंटर कसे शोधायचे. खूपदा काय होतं की तुम्ही आधार सेंटरवरती जाताना इथे भली मोठी लाईन असते किंवा असं समजतं अरे इथे तर अपॉइंटमेंट घेऊन यावं लागतं. सो त्यासाठी तुमच्या एरियामध्ये एक्झॅक्ट किती आधार सेंटर आहेत जिथे जी ऑथराइज फीज आहे तीच स्वीकारली जाते. तर चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला दाखवून देतो. मित्रांनो, सर्वात प्रथम काय करायचं आहे, गुगलला ओपन करायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर मग इथे टाईप करायचं आहे भुवन पोर्टल. असं टाईप केल्यानंतर मग तुमच्यासमोर अशी एक इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये तिसरंवाला ऑप्शन जे आहे ते म्हणजे आधार सेंटर, त्याला क्लिक करायचं आहे. हे असं ओपन झाल्यानंतर मग बघा असं इंटरफेस ओपन होते तुमच्यासमोर. इथे तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या राज्यामध्ये किती आधार सेंटर्स ॲक्टिवली ऑथराईज आहेत. ठीक आहे, आता ह्यामध्ये तुमचं कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे. तुमच्या एरियातलं कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये बघू शकता की टोटल 3959 एवढे आधार सेंटर हे ऑथराईज आणि वर्किंगमध्ये आहेत. ठीक आहे, नंतर मग जिल्ह्यामध्ये तुमचे कोणते आहे ते देखील असं पाहू शकता. ठीक आहे, आता इथे आल्यानंतर मग सर्वप्रथम तुम्हाला जे वेगवेगळे जे लोकेशनचे कलर्स दिसत आहेत ते काय आहे, त्याचा अर्थ काय, मी ते तुम्हाला समजून सांगतो. तर इथे बघू शकता, जर तो पर्पल कलरमध्ये लोकेशन दिसत असेल तर ते फक्त लहान बाळाचे तिथे आधार कार्ड बनवले जातात. त्यानंतर मग ब्लू कलरचे, अर्थात निळ्या कलरचे जर तुम्हाला इथं दिसत असेल तर तिथे लहान मुलाचे आधार कार्ड बनलं जातं प्लस मोबाईल नंबर. ग्रीन कलरचा असेल तर फक्त डेमोग्राफिक म्हणजे नेममध्ये चेंजेस, जेंडरमध्ये चेंजेस, DOBमध्ये चेंजेस ते केलं जातं. येल्लो असेल तर 18+ तुमचं नाही बनणार, परंतु ऑलचे न्यू बनतील. आणि 18 वर्ष कंप्लीट असतील आणि नंतर नवीन बनवायचं असेल त्यासाठी तुम्हाला रेडवाला जे डॉट दिसतंय तिथे जावं लागते. प्रत्येक तालुक्यामध्ये एकच असतं ते. ठीक आहे, तो झूम करून तुमचा तालुका कोणता त्यावरती त्या ॲड्रेसवरती तुम्ही तिथे जाऊ शकता. ठीक आहे, आता ही एक प्रोसेस आहे. दुसरी प्रोसेस जी आहे ते म्हणजे वरती पाहू शकता 3 डॉट आहे, तिथे क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे आणि सर्च बाय पिनकोडने इथे क्लिक करायचं आहे आणि इथे पिनकोड तुमचं टाकून घ्यायचं आहे, जे पण तुमचं पिनकोड असेल ते. आता माझ्या केसमध्ये 400068. ठीक आहे, हे दहिसरचं पिनकोड आहे. ठीक आहे, आता हे इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे पूर्णपणे यादी येईल तुम्हाला तुमच्या पिनकोडवरती किती ऑथराईज आधार सेंटर आहे जिथे ऑथराईज फीज घेतली जाते. 100 रुपयापेक्षा जास्त फीज घेतली जात नाहीत. ठीक आहे, हे एवढे तुमच्या एरियामध्ये आहेत. सो इथे PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला हवं असेल तर हे PDF फॉर्मॅटमध्ये आपण इथे डाउनलोड करू शकतो. इथे पाहू शकता 6 सेंटर आहेत माझ्या एरियामध्ये. त्यांचा पूर्णपणे सेंटरचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्यांचं पिनकोड, ठीक आहे, VTC त्याचा कोणता एरिया आहे, कुठली रजिस्टर कंपनी आहे, ते सर्व इथे तुम्हाला डिटेल्समध्ये दिसेल. ठीक आहे, आता माझ्या केसमध्ये पाहू शकता की थर्डवाला जो ऑप्शन आहे बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, हे सर्वे नंबर 37 अंकित बिल्डिंग, हे माझ्या घराच्या जवळचं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या पिनकोडमध्ये किती आधार सेंटर आहेत ह्याची PDF फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा काही तुमच्या क्वेरीज असतील तर, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.